हे गाणं नको, आपण दुसऱ्या चांगल्या गाण्यावर नाचूया. जवळ करा ना, एवढं जवळ केलं, आणखी थोडं जवळ कर ना. ये ना जवळ, ये ना, ये ये ना, ये ना, ये ना जवळ, ये ना, ये ना, ये 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 जवळ, ये ना. जवळ 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 जवळची ना, जवळची ना, ये. चांगलं स्वप्न पडलं होतं, टूट गया, टूट गया मेरा सुंदर सपना, टूट गया मेरा सुंदर सपना, टूट गया. भाऊजी जवळ, भाऊजी भाऊजी जवळ. अरे जवळ आहे ना, आणखी जवळ काय? जवळ जवळ उठा भाऊजी. बाहेर सासू सुनेत पेटलाय. कोण? संघर्ष. मोलकरीण ठेवायची की नाही, महाभारत सुरू आहे. अरे काय लावणी आहे का महाभारत? म्हणजे ते महाभारत कौरव पांडवांचं हजारो वर्षापूर्वी संपलं, पण या सासू सुनेचं महाभारत आयुष्याच्या अंतापर्यंत संपणार नाही. चांगलं स्वप्न पडलं होतं, आला मध्येच मरायला तोंड दुसरे. एक्सक्यूज मी, माझं नाव सोंड कुसरे आहे. मग मी काय म्हणालो? तुम्ही म्हणालात सोंड दुसरे. दुसरे कसं म्हणेन? कुसरे आहे की नाही? सोंड कुसरे आहे की दुसरे आहे? दुसरा कोण असतो ना, तो तू नाहीये. तुम्ही बाहेर चालताय ना. चल ना, मला काय करायचंय? सोंड दुसरे नाही, सोंड कुसरे. रहमर दोजी, रहमर दोजी, रहमर दोजी. मम्मा बका, तू आहेस कोल्हापूरची लवंगी मिरची. घे मिरचीचा ठेचा आणि घे एक दणदणीत दणका. शांताबाई, ती झणझणीत असेल तर तुम्ही सणसणीत आहात. आता होऊन जाऊ द्या. एका जुडो कराटे चॅम्पियन समोर हा कोल्हापूरचा पैलवान काय टक्कर घेणार आहे? तुम्ही ब्रुसलीच्या बाप आहात. बाप? आई आहात. अरे मेल्या, तुला काही लाज लज्जा शरम? इतक्या झटक्यात पार्टी बदललीस? कसं आहे ताई, विरोधी पार्टीची पावर वाढलेली असेल आणि सत्तेत बदल होणार असेल तर पक्षांतर केलेलंच बरं नाही का? असं तर मग ऐका. माझ्या कोकरू गा, कोकरू. या कैदाशणीनं मारलं गा, मारलं. धावा ओ धावा. ओ गप्पा सासूबाई. गप्पा तुम्ही पण. त्या आपणून स्वतःच मध्ये आले. मग मी काय करू? बघा ओ बघा, घरात एवढी माणसं, पण हिला मात्र घरात मोलकरीण हवी का? त्या आरामात बसून हादडायला. मग मी काय करावं? मोलकरणी सारखं राब राब राबत राहावं? स्वतःची चप्पल तरी उचलून ठेवता का हो तुम्ही? दिवसातनं 10 वेळा कापड बदलता. धुणार कोण? जेव्हा बघावं तेव्हा काय ते मेली शिटी पार्टी, किटी पार्टी. तेच ते ग, कटकट पार्टी. तुला काय कळणार? किटी पार्टी फक्त फॉरेन रिटर्न लोकांना समजते. तुझ्यासारख्या अडाणी आणि तमाशात काम करणाऱ्या बाईला काय कळणार आहे त्याचा अर्थ? जेव्हा बघावं तेव्हा टँग 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 गुडगी टँग गुडगी टँग गुडगी टँग गुडगी टँग. काय बरं समजावं मी? तुमचा हा मुलगा
रोज माझ्या तमाशाला यायचा. आणि मग धिंता. ओ मम्मा, सो एक्साइटिंग. म्हणजे डॅड तुझे फॅन होते. द लव्ह मॅरेज. ओ वाव. हे काय बस, काय निसती एक एक ढोलकी वाजायला लागली. त्या भाऊजीचं बघा तुन डोक्याची तार पार तुटली. सोड माझ्या मुलाला. सोड माझ्या नवऱ्याला. सोड माझ्या मुलाला. सोड माझ्या नवऱ्याला. सोड माझ्या मुलाला. ऐका. ऐकलं का हो? काय काय मला मोलकरीण पाहिजे म्हणजे पाहिजे. मोलकरीण येणार नाही. मोलकरीण येणार. मोलकरीण येणार नाही. मोलकरीण येणार. मोलकरी येणार नाही. मोलकरीण येणार. अहो मोलकरीण येणार नाही. धड बोला की. होय की नाही? येणार नाही. हे बघा, जेव्हापर्यंत मोलकरीण येत नाही तेव्हापर्यंत तुम्हीच जेवण करून घाला. हा. माय माय, म्हणे तुम्ही स्वयंपाक करा. काय ग, माझा मुलगा म्हणजे तुला काय बावरची सिनेमातला राजेश खन्ना वाटला काय? बँकेत ऑफिसर आहे म्हटलं माझा मुलगा. जा स्वयंपाक कर जा. अव सासूबाई, जेव्हापर्यंत मोलकरीण घरात येत नाही तेव्हापर्यंत म्या स्वयंपाकाला हात लावणार नाही. धिंता. तुम्ही दोघी भांडू नका. भाऊजी आज स्वतः जेवण बनवतील, ते सुद्धा चायनीज. चालल. गब्बस रे तोंडुबऱ्या. माझं नाव सोंड कुसरे. मी काय बोललो? तोंड तुबरे. स्वतः बोलतोय आता तोंडुबऱ्या. तू सोन कुसरे आहेस. गप्पा वाट. तुम्हाला झक्का जेवण हवं ना? माय माय. झक्का जेवण हवं ना? ठीक आहे. हा माणूस तुम्हाला झकास जेवण करून वाढणार. मग तुम्ही माय माय करा, भिंता करा. झकास. मस्त पैकी चायनीज बनवलंय. आता मस्त पैकी करा फस्त. झकास झाले ना भाऊजी. झकास म्हणजे माय माय धिंटाक काम फत्ते. शाबास ताई, घे. सावकाश होऊ द्या. बर 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 घे. शांताबाई तुम्हाला पण सावकाश होऊ द्या. माय माय पोटभर खा. भाऊजीनी बनवलंय. हा हा हा. तोंडुबरे तुम्हाला नको. तो माझं नाव सोंड कुसरे. जर मी म्हटलं की जेवण एकदम तिखट झालंय तर माझ्यावर तोंडसूक घ्यायला हिला ऐती संधी मिळेल. काय ग, काय झालं? कुठे काय? एवढं तिखट खाऊन बी म्हातारडीच्या तोंडातून ब्रन हाय. समज समजतंय मला. म्या काही बोलते का बघते ही. मग हिला माझ्यावर तोंडसूक घ्यायला आई ती संधी मिळेल ना. तुम्ही पण घ्या ना. थांबा जरा, माझं पहिले. सो नाही, कम ऑन. ठाणे, सोलापुरात भिवंडी, मुंबई रास्ता, गोवा. कालचं जेवण मस्त होतं ना. भाऊजी काय माझ्या नोकरीचं पहा ना कुठेतरी. तुम्ही जर मला नोकरीला लावलत ना तर मी तुम्हाला दूर करेन. काय तुमच्या अडी अडचणी दूर करेन. त्या कशा काय? मी लग्न करेन ते नोकरी लागल्यानंतरच. म्हणजे त्याने काय होईल? अहो घरात धुणी भांडी चहा पाणी करायला एक बाई येईल ना. मग ताई आणि तिच्या सासू मधल्या भांडणाचा प्रश्नच मिटेल.
तुम्हाला पण आयतीच मोलकरीण मिळेल ना? ऐती मोलकरण मिळेल? अरे घरात 2-2 सूर्यमुखी आहेत, त्याच्यामुळे माझ्या डोक्यावर चंद्र यायला लागलाय. त्याच्यात तुझं लग्न झालं, तुझी बायको घरात आली ना की घराचा ज्वालामुखी होईल आणि मग ह्या चंद्रावर पटापटा डाग पडतील. मला सांगतोय दादा, मला पेपर वाचू दे. सापडला. तुमच्या समस्येवर उपाय सापडला भाऊजी. कुठला? ही जाहिरात वाचा. अरे हे सगळे भोंदू बाबा असतात, यांचा काही उपयोग नाही होत. मला माहितीये बंगाली बाबा लोकांना फसवतात, मग? पण ही जाहिरात वाचूनच माझ्या डोक्यात लक्कन आयडिया आलीये. अर्थात तुमचा होकार असेल तरच. पण आयडिया काय ते सांगा दे. काय सांगतोस काय? नो मोलकरीण नो महाभारत. आयवा बजुंबा. पण भाऊजी काय माझ्या नोकरीचं काय? आयवा बाजुंबा. मम्मा बाय. आणि आता तू कुठं निघालीस ग इतक्या गायगाईनं? कुठे म्हणजे काय, कॉलेजला बॉटनीची लेक्चर्स आहेत, एक्झाम आहेत, यु नो. कालीच आहे ना व, मग जा मोर. बाय. आयवा बाजुंबा. बया 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 बया, हा कोण म्हणायचा? आणि हे कष्टपुसरे महाराज, कष्टपुसरे बाबा आहेत. आपल्या घरातली दुःख क्लेश दूर करण्यासाठी ते इथं पूजा अर्चा म्हणणार आहे. तुमच्या दोघींमध्ये रोज रोज होतात ना भांडणं, म्हणून. ओ थँक्यू. आयवा बजुंबा. आयवा बजुंबा. आषाढ बालिकांनो, मी बाबा कष्टपुसरे तुमचे कष्ट पुसायला इथे आलोय. आमच्याकडे एक सोंडपुसरे आहे, तो धड स्वतःच कधी तोंड सुद्धा पुसत नाही. मग तुम्ही आमचे कष्ट कसे काय पुसणार? बजुंबा. आयवा बजुंबा. बाजूबा म्हणालो होतो. बसून जा. बाबा, तुम्ही आमच्या घरला आला. तुमचे यानं तो बूट घातले. असू दे, बुटातले पाय म्हणावं आपण, चालतं बाबांना. आपले बुटातले पाय आमच्या घरला लागले, आम्ही धन्य झालो. वा 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 वा. आपण आसन हरण केलं. हरण ग्रहण केलं. आपण आसन ग्रहण केलं. ग्रहण केलं, आम्ही खुश झालो. वा वा. आता मी आपल्यावर फळ मारते. मी आपल्याला फल आहार घेऊन येते. एवढं मोठं म्हणजे काय? आता मी आपल्याला काय व फल आहार तेच ते घेऊन येते. येते की. हो, या. बालिके, मी नाश्त्याला बर्गर, फलाहारात पिझ्झा आणि सकाळ संध्याकाळ फक्त नॉनव्हेजच खातो. कर्म हा कसला बाबा? आषाढ बालिके, मी फॉरेन रिटर्न बाबा आहे. तू सुद्धा फॉरेन रिटर्न आहेस ना? आपण कसं काय ओळखलं? बाबांना सर्व काही माहितीये. आषाढ बालिके, जा, माझी वेळ होत आलीये. लागली जाते बघा. हाटीला तर ऑर्डर देते. आषाढ बालिके, माझ्याकडे बघ. तुझ्या चेहऱ्यावर लिहिलंयस तू उच्च सुशिक्षित आहेस, बुद्धिमान आहेस, पण दुर्दैव आड येत आहे की तुझी सोन ग्रामीण आहे, तमाशातली आहे. बरोबर आहे. तिला एक मोलकरीण ठेवायची आहे घरात. तुम्हाला कसं कळलं? मला विचार, हे मला कसं कळलंय? कारण आम्ही अंतर्यामी आहोत. आयवा तरी सुद्धा तुला विश्वास नाही माझ्यावर? नाही, तशी माझी सून बरी आहे, थोडीशी उद्धट आहे. म्हणजे जरा उलट बोलते, थोडी फटकळ आहे, तशी बरी आहे. हो ना? आयवा बजुंबा, एक मिनिट थांब. तुझ्या बापाने पिझ्झा आणि बर्गर खाल्ला होता का रे कधी? हा, पैसे कोण देणार? तुझा आजार? भाऊजिंबा. बाजुंबा. अजाण बालिके, तुझ्या सर्व समस्या मिटणार आहेत. थँक्यू. अजाण बालिके, या समस्येवरचा उपाय माझ्याकडे आहे, तुला सांगतो. काय आहे? तू तुझ्या सुनेचे पाय धर. मी तिच्यासमोर गुडघे टेकू? शब्दशः धरू नकोस. तिला प्रेमानं जवळ कर, तिला आपलंसं कर,
तिची सेवा कर, म्हणजे तिला मोलकरणीची गरजच भासली नाही पाहिजे. नाही म्हणजे प्रेमानं आपलंसं कर, म्हणजे ती सुद्धा तुझी आपली होईल. तुमच्या दोघीतलं भांडण मिटेल, समस्या संपेल. मग मोलकरीण ठेवायचा प्रश्नच येणार नाही. कदाचित तूच तिची मोलकरीण होशील. प्रेमात अडकून जाण बालिके, तुझ्या सर्व समस्या मिटतील. घसा कोरडा पडला कळतंय ते. माझी सोय कुठे केली आहे? कसली? राहण्याची सोय कुठे केली आहे? ते आमचे सोनकुसरे आहेत ना, त्यांची खोली रिकामी आहे. सोनकुसरे ऐकल्यासारखं वाटतंय नाव. येस येस, कानाला खूपच गोड वाटतंय. त्यांच्या पलंगावर जाऊन पडा तुम्ही. त्यांच्या खोलीत माझा पिझ्झा, बर्गर, नॉनव्हेज सगळं आणून ठेवा. आयवा आयवा बजुंबा. काय चाललंय हे? काय म्हणजे हे सोनकुसरे नाचतोय आतमध्ये. सोनपुत्र नाही हो, मग? कष्टपुसरे. हा, 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 हा. हो हो हो. नाचतोय. बघ ना. काय तरी माणूस म्हणायचा हा. काय झालं? बाबाच्या नावानं खोटं बोलतायस हा? काय झालं? आतमध्ये बाबा ध्यान करतायत आणि तुम्ही म्हणता नाच करतायत. हा बाजूला. ऐका. झपूर झप. झपूरचा नाही ग, पिझ्झा पिझ्झा पिझ्झा. पिझ्झा. सोनकुसरे साहेब. कष्टपुसरे साहेब, घ्या प्रसाद ग्रहण करा. घ्या बाबा, हरण करा. अरे नाही ग, ग्रहण करा. मग धरणं सांगितलं ना. होय होय. गरहन. काय जवळकर साहेब, दररोज तमाशाला पहिल्या रांगेत जाऊन बसायचा ना, या बाईवर लाईन मारायला. समजली कसं कळलं बाबा? आम्ही अंतर्यामी आहोत. तुझी सासू लई शहाणी समजती स्वतःला. शिकली सवरलेली आहे ना. तुझा नवरा चांगला आहे, पण सासू कुचकट आहे. धिन ताक. पण हळूहळू तिचा विरोध कमी होईल. तुला सगळं काही मिळेल, अगदी मोलकरीण सुद्धा. करा हो करा. बाबाशी नमस्कार करा. माझ्या वतीने पण करा की. हा माझ्या वतीने, हा त्यांच्या वतीने. आयवा बजुंबा. हो. बरं, माझ्याबद्दल काय तुला विचारायचं का त्यांना? अहो, यासनी पण थोडासा आशीर्वाद द्या ना. आयवा बजुंबा. सोनकुसरे आला नाही अजून. कुठे गेलाय सोनकुसरे? 2 दिवसांसाठी पुण्याला गेलाय. चुना लावायला गेला असेल पुण्याला. काय? आयवा बजुंबा, दुपुंजा बजुंबा, आयवा बजुंबा. Bazumba, bazumba, baba, bazumba. आयवा बजुंबा.
मुली कुठे गेल्या? बिचारा सोंग घेऊन घेऊन थकला. झोपू दे झोपू दे झोपू दे. काय सोनकुसरे साहेब, हे सोनकुसऱ्या अरे हा सोंडकुसऱ्या, काय रे तुला पिझ्झा बर्गर नॉनव्हेज हे सगळं हवं नाही का? शांताबाई, ही आयडिया माझी नव्हती ताई. ही आयडिया मला भाऊजींनी करायला लावली होती. तुला घरात मोलकरी ठेवायला लावू नये म्हणून. आता आम्हाला घरात मोलकरीण पाहिजे म्हणजे पाहिजे, नाही तर जेवण मिळणार नाही तुम्हाला. हा.